वेलकम टू महास्पर्धा. मित्रांनो, आता लिपिक टंकलेखकचा निकाल लागण्याची खूप दिवसांची आतुरता संपुष्टात येत आहे असं दिसतंय. कारण बऱ्याच जणांनी वर्तवलंय, की आज 29 एप्रिलला निकाल लागण्याची शक्यता आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून त्या गोष्टी सर्वांना समजल्याच असतील. यापूर्वी 15 एप्रिलला कर सहाय्याचा निकाल लागलाय आणि त्यानंतरची जी टायपिंगची प्रॅक्टिस होती, ती बहुतांशी उमेदवारांनी थांबवलेली आहे. मग आज जर निकाल लागला लिपिकचा आणि त्यामध्ये जर आपण पात्र ठरलो, तर 15 दिवसापासून टायपिंग स्किल टेस्ट प्रॅक्टिस केलं नाही आणि आता अचानक आपण पात्र ठरतोय किंवा तुम्ही पात्र ठरणारच आहात, तर त्यामध्ये 15 दिवसाचा जो गॅप आहे, त्यामुळं बऱ्याच जणांची धांदल उडू शकते. कारण टायपिंगसाठी प्रामुख्यानं गरज आहे ती सातत्याची आणि जर सातत्य नसेल, तर तुमच्या स्पीड अँड ॲक्युरसीवर परिणाम होत असतो. मग त्यासाठी तुम्हाला नव्यानं पुन्हा लेसनपासून सुरुवात करावी लागते. मग असं वाटतं, की माझं 2000 पर्यंत कीस्ट्रोक टाइप होत होते. ॲक्युरसी पण चांगली येत होती. पुन्हा मी लेसन का करू? कारण तो प्राथमिक टप्पा आहे आणि तुमची सगळी टायपिंग ही लेसनवर डिपेंड आहे. जसं की एक भाषा असते, त्याला मुळाक्षरे, वर्णाक्षरे आपण मराठीत म्हणतो, कॅरेक्टर्स जिकडे अल्फाबेटिकल्स आहेत इंग्रजीसाठी आणि ह्या अल्फाबेटिकल्स आणि वर्ण याचंच एक शब्द मुळाक्षरे, बाराखडी तयार झालेली आहे आणि त्यातून जे शब्द तयार झालेत त्यानुसार त्यांनी पॅराग्राफ दिलेले आहेत तुम्हाला आणि हे सगळे पॅराग्राफ जवळपास 2000 कीस्ट्रोक आणि 1500 कीस्ट्रोक एवढं टाइप करण्यासाठी खूप पेशन्स लागतात तेवढ्या 10 मिनिटाच्या कालावधीसाठी. कारण तिथं तुम्हाला थोडीफार सुद्धा ढिलाई चालत नाही. तर तो जो तुमचा 10 मिनिटाचा कालावधी आहे, त्यासाठी तुम्हाला कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची असते आणि तुम्ही जो 15 दिवसाचा जो गॅप घेतला असेल काही उमेदवारांनी किंवा काही उमेदवार फक्त 10-15 मिनिटच किंवा एखादा पॅसेज टाइप करत असतील आणि सातत्य ठेवत असतील. तर त्या उमेदवारांना एवढंच सांगणं आहे, की आता तुम्ही किमान दिवसातून 1 तास, दीड तास तरी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही 45 मिनिट्स मॉर्निंगला आणि इव्हनिंगला जरी 45 मिनिट्स तुम्ही प्रॅक्टिस केली, तरी तुमचं स्पीड अँड ॲक्युरसीला काही प्रॉब्लेम नाही. परंतु काही उमेदवारांचं असं लक्षात येतंय, की दिवसभर ते प्रॅक्टिस करत राहतात आणि दिवसभर प्रॅक्टिस करण्यानं तुमचं माइंडसेट क्लिअर राहू शकत नाही. कॉन्सन्ट्रेशन जे आहे, ते तुमचं एकाच ठिकाणी राहू शकत नाही. कारण आपण दिवसभर एकच गोष्ट करत राहिलो, तर आपल्याला त्यामध्ये बदल हवा असतो आणि तुम्ही जर दिवस 7-7, 8-8 तास जर फक्त टायपिंगच करत असाल, तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन मुळीच राहणार नाही. त्यामुळं तुम्हाला जर प्रॅक्टिस करायचीच आहे, तर तुम्ही 7-8 तास कंटिन्यू किंवा दिवसाचे एवढे करू नका. तर तुम्ही किमान मग तुम्हाला गरजच वाटते, तर सकाळी 1.5-2 तास आणि संध्याकाळी 1.5-2 तास अशी करा. पण 8 तास, 9 तास अशी गरज नाही. टायपिंगसाठी प्रामुख्याने गरजेच्या गोष्टी मी सातत्याने सांगत आलोय, की कॉन्फिडन्स तुम्हाला पाहिजे. ते टाइप करत असताना तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे. तुम्ही कॉन्सन्ट्रेशननं खूप टायपिंग केलं पाहिजे. तुमचं जर मन विचलित झालं, दुसरेच विचार मनात यायला लागले, की आता माझे कीस्ट्रोक एवढे होतील का? आणि कालावधी खूप कमी आहे. निकाल तर लागला आहे. मी पास झालोय, पास होणार नव्हतो, झालो किंवा मला लीड जास्त नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ते जर तुमच्या मनामध्ये अशा गोष्टी येत राहिल्या, तर आपलं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या ॲक्युरसीवर होतो. म्हणून तुम्हाला नेहमी सातत्यानं सांगत असतो, की तुम्ही कॉन्फिडन्स, कॉन्सन्ट्रेशन आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती कन्सिस्टन्सी. ज्या उमेदवारांनी 15 दिवस झालं गॅप घेतलाय, त्यांना लक्षात येईल, की आपलं स्पीड आणि ॲक्युरसी पुन्हा मेंटेन करण्यासाठी जी कन्सिस्टन्सी महत्त्वाची होती, ती आता तुमच्या लक्षात येईल. त्यासाठी ह्या 3 सी फॅक्टरचा जो इफेक्ट आहे, तो तुम्हाला जेव्हा तुम्ही हे तंतोतंत पालन कराल, तेव्हा तुम्हाला नक्कीच त्यामध्ये बदल दिसून येईल. तर आता येणारा काळ आहे, तो निकाल लागल्यानंतर टायपिंग स्किल टेस्टची डेट डिक्लेअर होण्याचा. तरी एक अपेक्षित आपण गृहीत धरून चला, 20 मेला शेवटच्या 5व्या टप्प्यातलं इलेक्शन संपतंय. त्यानंतर जी मनुष्यबळ यंत्रणा आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आयोग ती तारीख डिक्लेअर करू शकतं. असं एक आपण प्रेडिक्शन करूया, की 20 मे नंतर तुमची कदाचित स्किल टेस्ट पण होऊ शकते. जर 29 एप्रिल 2024 रोजी म्हणजेच आज सोमवार या दिवशी निकाल डिक्लेअर झाला, तर 20 मे नंतर तरी एक्झाम होऊ शकते. म्हणजे तुम्हाला जवळपास 1 महिन्याचा अवधी मिळू शकतो आणि या काळात तुमचं जरी खंड पडलेला असेल, तरी तुम्ही लेसन प्रॅक्टिस ह्या अशा गोष्टी करून तुम्ही स्पीड अँड ॲक्युरसी मेंटेन करू शकता.
तर येणारा काळ हा तुमच्यासाठी खूप आव्हानात्मक असणार आहे. कारण इथे तुमच्या मनात धडधड होणार आहे. तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स लूज होतोय असं वाटणार आहे. शिवाय तुम्हाला लीड जास्त नसेल, तरी सुद्धा तुमचा कॉन्फिडन्स लूज होतोय असं वाटणार आहे. त्यामुळं तुम्ही कॉन्फिडंट राहून हे कॉन्सन्ट्रेशननं कन्सिस्टंटली अशा गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट करायच्या आहेत. तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही आणि एका महिन्यात तुमचं अगदी अचूकपणे संपूर्ण कीस्ट्रोक तुम्हाला जेवढे अपेक्षित आहेत आयोगाला आणि त्यातून जी अचूकता आहे 90% आणि 93% ती तुम्हाला साध्य करता येईल अशी अपेक्षा बाळगतो आणि सर्वांनी योग्य रीतीने टायपिंग करा आणि येणाऱ्या काळात ज्या 7,000 प्लस जागा आहेत, ज्या महाराष्ट्रातल्या विविध प्राधिकरणामध्ये तुम्हाला नियुक्ती देणारे आहेत, त्यासाठी तुम्ही सज्ज राहा. जो प्राधिकरणाचा विषय आहे, ज्या उमेदवारांनी प्राधिकरणं कमी निवडलेत, तर आणि त्यासाठी आयोग पुन्हा संधी देणार का? या सर्व गोष्टींचा उमेदवारांना संभ्रम आहे. त्याचबरोबर जी प्राधिकरणं निवडली आहेत, त्यामधून जे प्रेफरन्स द्यायचे आहेत, ते कोणते द्यायचे? याविषयी पण बऱ्याच उमेदवारांना काही शंका आहेत. तर याविषयी पण आपण सखोल असं मार्गदर्शन पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की करू. त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट करा आणि आपल्या महास्पर्धा YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.